प्राचीन काळात दक्ष प्रजापती यांना एक कन्या होती, सती. सती ही आदिशक्तीचे स्वरूप मानली जात होती. लहानपणापासूनच तिचे मन भगवान शिव यांच्या भक्तीत रमलेले होते. कठोर तपश्चर्येनंतर सतीचा विवाह भगवान शिवांशी झाला. परंतु दक्ष प्रजापतींना शिव आवडत नव्हते. शिवांचे विरक्त जीवन, भस्म, जटा आणि कैलासवरील निवास यामुळे दक्ष त्यांचा अपमान करत असायचे. एकदा दक्ष प्रजापतींनी भव्य यज्ञ आयोजित केले. सर्व देवदेवतांना निमंत्रण दिले गेले, पण शिव आणि सती यांना जाणीवपूर्वक बोलावले गेले नाही. तरीही सतीने पित्याच्या घरी जाण्याचा आग्रह धरला. शिवांनी जाण्याचा सल्ला दिला, पण सती आपल्या पित्याच्या यज्ञस्थळी गेली. तेथे गेल्यावर दक्षाने शिवांचा अपमान केला. आपल्या पतीचा अपमान सहन झाल्याने सती अत्यंत दुःखी झाली. तिने ठरवले की ज्या शरीराने शिवांचा अपमान ऐकला ते शरीर ठेवणे योग्य नाही. यज्ञाच्या अग्निकुंडात उडी घेऊन सतीने देहत्याग केला. ही बातमी कळताच भगवान शिव क्रोधाने प्रचंड संतप्त झाले. त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र आणि भद्रकालीची निर्मिती केली. वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्षाचा पराभव केला. यानंतर दुःखी शिवांनी सतीचे निर्जीव शरीर उचलले आणि संपूर्ण ब्रह्मांडात तांडव करू लागले. त्यांच्या दुःखामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. देव घाबरले आणि त्यांनी भगवान विष्णू यांची मदत मागितली. भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले, जेणेकरून शिवांचे दुःख कमी होईल आणि तांडव थांबेल. सतीच्या शरीराचे जे अवयव, दागिने किंवा वस्त्रे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडले, ती स्थाने पवित्र शक्तिपीठे बनली. अशा प्रकारे भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका येथे मिळून 51 शक्तिपीठांची निर्मिती झाली असे मानले जाते. प्रत्येक शक्तिपीठात देवी एका विशेष रूपात विराजमान आहे आणि त्या ठिकाणी भगवान शिव भैरव रूपात उपस्थित आहेत.